श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री श्री सद्गुरवे नमः। हृदयान्तरी वसेतु श्री गुरुमाऊली। वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी। उद्धारावे कृपा वा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत महापुराण तृतीय स्कंध अथैकादशोऽध्यायः। मन्वंतरादी कालविभागाचे वर्णन। मैत्रेय म्हणाले, पृथ्वी आदी कार्यवर्गाचा जो सूक्ष्मतम अंश आहे, ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाहीत, तसेच जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही आणि ज्याचा इतर परमाणूंच्या बरोबरही संयोग झालेला नाही, त्याला परमाणू म्हणतात. असे अनेक परमाणू एकत्र आल्यानंतर मनुष्याला भ्रमाने त्याच्या समुदायाच्या रूपाला अवयवी अशी प्रचिती येते. हा परमाणू ज्याचा सूक्ष्मतम अंश आहे, त्या आपल्या सामान्य स्वरूपात स्थित असलेल्या पृथ्वी इत्यादी कार्यांच्या समुदायाला परम महान असे नाव आहे. यावेळी त्यात प्रलयादी अवस्थांची स्फूर्ती होत नाही. नवीन जुने अशा कालभेदाचे ज्ञान होत नाही आणि घटपदादी वस्तुभेदाची सुद्धा कल्पना असत नाही. हे साधू श्रेष्ठ विदुरा, अशा प्रकारे वस्तूच्या सूक्ष्मतम आणि महत्तम स्वरूपाचा विचार झाला. याच्या साधर्म्याने परमाणू इत्यादी अवस्थांत व्याप्त होऊन व्यक्त पदार्थांना भोगणाऱ्या सृष्टी इत्यादीमध्ये समर्थ अव्यक्त स्वरूप अशा भगवान कालाची सुद्धा सूक्ष्मता आणि स्थूलता यांचे अनुमान केले जाऊ शकते. जो काल प्रपंचाच्या परमाणूसारखा सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो, तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो, तो परम महान आहे. 2 परमाणूंचा एक अणू होतो आणि 3 अणू मिळून एक त्रसरेणू होतो. म्हणजे जो जरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. असे 3 त्रसरेणू ओलांडून जाणाऱ्या सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. याच्या 100 पट काळाला वेध म्हणतात आणि 3 वेधांचा एक लव होतो. 3 लवांचा एक निमिष आणि 3 निमिषांचा एक क्षण. 5 क्षणांची एक काष्ठा आणि 15 काष्ठांचा एक लघु होतो. 15 लघूंना एक नाडिका म्हणतात. 2 नाडिकांचा एक मुहूर्त आणि 6 किंवा 7 नाडिकांचा एक प्रहर होतो. यालाच याम म्हणतात. याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा 4था भाग होय. 6 पल तांब्यांचे एक असे भांडे बनवावे की ज्यामध्ये 1 शेर पाणी मावेल आणि 4 मासे सोन्याची 4 बोटे लांबीची सळी बनवून तिने त्या भांड्याच्या बुडाला एक छिद्र पाडून ते भांडे पाण्यात सोडावे. जितक्या वेळात 1 शेर पाणी त्या भांड्यात भरले जाईल, तेवढ्या वेळेला एक नाडिका म्हणतात. विदुरा, मनुष्याचे 4 प्रहराचे दिवस आणि रात्र होतात आणि 15 दिवसांचा एक पंधरवाडा होतो, जो शुक्ल आणि कृष्ण या नावांनी 2 प्रकारचा मानला गेला आहे. या 2 पक्षांचा मिळून 1 महिना होतो, जो पितरांचा 1 दिवस रात्र असते. 2 महिन्यांचा एक ऋतू आणि 6 महिन्यांचे एक अयन होते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशी 2 अयने आहेत. ही दोन्ही अयने मिळून देवतांची 1 दिवस रात्र होते. मनुष्य लोकात 12 महिन्यांना वर्ष असे म्हणतात. अशी 100 वर्षे हे मनुष्याचे अधिकतम आयुष्य सांगितले गेले आहे. चंद्र इत्यादी ग्रह, अश्विनी इत्यादी नक्षत्रे आणि सर्व तारामंडलांचा अधिष्ठाता कालस्वरूप भगवान सूर्य परमाणूपासून संवत्सरापर्यंत काळात 12 राशी रूप अशा संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा करीत असतो. विदुरा, सूर्य, बृहस्पती, सवन, चंद्र आणि नक्षत्रासंबंधी महिन्याच्या भेदाने या वर्षांनाच संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर आणि वत्सर असे म्हटले जाते. अशा प्रकारची 5 वर्षे करणाऱ्या भगवान सूर्याची आपण पूजा करा. हे सूर्यदेव पंचमहाभूतांपैकी तेजाचे स्वरूप आहेत आणि आपल्या कालशक्तीने बीजापासून अंकुर उत्पन्न करणाऱ्या शक्तीला अनेक प्रकारे कार्यान्वित करतात. अशी 5 प्रकारची वर्षे करणाऱ्या भगवान सूर्याची आपण पूजा करा. हे सूर्यदेव पंचमहाभूतांपैकी तेजाचे स्वरूप आहेत आणि आपल्या कालशक्तीने बीजापासून अंकुर उत्पन्न करणाऱ्या शक्तीला अनेक प्रकारे कार्यान्वित करतात.
पुरुषांची मोहनिवृत्ती करण्यासाठी हे त्यांच्या आयुष्याचा क्षय करीत आकाशात भ्रमण करतात, तसेच हे सकाम पुरुषांना यज्ञ इत्यादी कर्मांपासून प्राप्त होणारी स्वर्ग इत्यादी मंगलमय फले देतात. विदुर म्हणाला, मुनिश्रेष्ठ, आपण देवता, पितर आणि मनुष्यांच्या कमाल आयुष्याचे वर्णन केले. आता जे सनकादी ज्ञानी मुनिजन त्रैलोक्याच्या बाहेर कल्पापेक्षाही अधिक काळापर्यंत राहणारे आहेत, त्यांच्याही आयुष्याचे वर्णन करावे. आपण भगवान असल्याने काळाची गती चांगल्या तऱ्हेने जाणता, कारण ज्ञानी लोक आपल्या योगसिद्ध दिव्य दृष्टीने सारे विश्व पाहतात. मैत्रेय म्हणाले, विदुरा, असे सांगितले जाते की सत्य, त्रेता, द्वापर आणि कली ही 4 युगे संध्या आणि संध्यांशाच्या सह देवांच्या 12,000 वर्षांपर्यंत राहतात. या सत्यादी 4 युगांची क्रमाने 4, 3, 2 आणि 1000 दिव्य वर्षे असतात आणि प्रत्येकाची जितकी सहस्त्र वर्षे असतात त्यांच्या दुप्पट 100 वर्षे त्यांची संध्या आणि संध्यांशात असतात. युगांच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यांश असतो. यांची वर्षगणना शेकड्यांच्या संख्येने सांगितली गेली आहे. यांच्यामधल्या काळाला कालवेत्ते युग म्हणतात. प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान आहे. सत्ययुगातील मनुष्यामध्ये धर्म आपल्या 4 चरणांनी राहतो. नंतर अन्य युगात अधर्म वाढत गेल्याने त्याचा एक चरण कमी होत जातो. प्रिय विदुरा, त्रैलोक्याच्या बाहेर महरलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत येथील 1000 चतुर्युगाचा एक दिवस असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते. त्या रात्री जगतकर्ता ब्रह्मदेव शयन करतो. त्या रात्रीचा शेवट झाल्यावर या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो. त्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो तोपर्यंत चालू असतो. त्या एका कल्पात 14 मनू होतात. प्रत्येक मनू 71 चतुर्युगांपेक्षा थोडा अधिक काळापर्यंत आपला अधिकार चालवतो. प्रत्येक मन्वंतरामध्ये निरनिराळे मनुवंशी राजे, सप्तर्षी, देवगण, इंद्र आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी त्यांच्याबरोबरच उत्पन्न होतात. ही ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी आहे. यामध्ये 3 लोकांची रचना होते. त्यामध्ये आपापल्या कर्मानुसार पशु, पक्षी, मनुष्य, पितर आणि देवतांची उत्पत्ती होते. भगवान या मन्वंतरांमध्ये सत्वगुणाच्या आश्रयाने आपल्या मनु इत्यादी रूपाने पुरुषाकार प्रकट करून या विश्वाचे पालन करतात. कालक्रमानुसार जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा तो तमोगुणाचा आश्रय करून आपले सृष्टी रचनारूप कार्य स्थगित करून सर्व आपल्यात लीन करून स्वस्थ राहतो. जेव्हा सूर्य आणि चंद्ररहित अशी प्रलय रात्र होते तेव्हा भूः, भुव आणि स्वः असे 3 लोक त्या ब्रह्मदेवाच्या शरीरात लीन होतात. त्यावेळी शिष्याच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंतांच्या शक्तीने 3 लोक जळू लागतात. म्हणून त्या तापाने व्याकुळ होऊन भृगु आदी ऋषी महरलोकातून जनोलोकात जातात. इतक्यात प्रलय कालाच्या प्रचंड तुफानामुळे 7ही समुद्र उंच बळून येतात आणि आपल्या ओसळत्या उत्तुंग लाटांनी त्रैलोक्य बुडवून टाकतात. त्यावेळी त्या जलात शेषशायी भगवान योगनिद्रेने डोळे झाकून घेऊन शयन करतात. तेव्हा जनोलोकात निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करतात. अशा प्रकारे कालाच्या गतीने 1000 चतुर्युगांच्या रूपाने होणाऱ्या दिवस रात्रींमुळे ब्रह्मदेवांच्याही 100 वर्षांच्या आयुष्याची समाप्ती होते असे दिसते. ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला परार्ध असे म्हणतात. आतापर्यंत पहिला परार्ध होऊन गेला असून आता दुसरा परार्ध चालला आहे. पहिल्या परार्धाच्या सुरुवातीला ब्राह्म नावाचा महाकल्प झाला होता. त्यातच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली होती. पंडित लोक याला शब्द ब्रह्म म्हणतात. त्याच परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला होता त्याला पाद्मकल्प म्हणतात. यामध्ये भगवंतांच्या नाभी सरोवरातून सर्व लोकमय कमळ प्रगट झाले होते. विदुरा, आता जो कल्प चालू आहे तो दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीचा आहे असे सांगितले जाते. हा वाराह कल्प नावाने प्रसिद्ध आहे. यात भगवंतांनी वराह रूप धारण केले होते. हा 2 परार्धाचा कालावधी अव्यक्त, अनंत, अनादी विश्वात्मा श्रीहरींचा एक निमेष मानला जातो. परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत पसरलेला हा काल सर्वसमर्थ असूनही सर्वात्मा श्रीहरींवर मात्र याची कोणत्याही प्रकारे सत्ता चालत नाही. हा देहादिकांमध्ये अभिमान ठेवणाऱ्या जीवांवरच सत्ता चालवतो. प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या 8 प्रकृतींसह 10 इंद्रिये, मन आणि पंचमहाभूते असे 16 विकार मिळून बनलेला हा ब्रह्मांडकोश आतून 50 कोटी योजने विस्तार असलेला आहे. तसेच बाहेर 4ही बाजूंनी याला उत्तरोत्तर 10-10 पट अशी 7 आवरणे आहेत.
त्या सर्वांसहित हा जात परमाणूप्रमाणे पडलेला दिसतो आणि ज्याच्यामध्ये अशा कोट्यवधी ब्रह्मांड राशी आहेत तोच या प्रधान इत्यादी सर्व कारणांचे कारण अक्षर ब्रह्म म्हटला जातो आणि हेच पुराण पुरुष परमात्मा श्री विष्णू भगवानांचे श्रेष्ठ रूप आहे. अध्याय 11 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संहिताया तृतीयस्कन्धे एकादशोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु. दुरीतु जहूनी राहिले सांगमिका फुका जीवनी जाहल्या कैकचुका. आता चरणी तुझ्याच अर्पण ही काया क्षमा कर श्री सद्गुरुराया. ऋषिकेशमेवाग्मनाकाय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन्. क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्री सद्गुरु चरणारविन्दार्पणमस्तु.